नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशा पाटील, सुमन हायस्कूल नंबर 5. आज आपल्याला इयत्ता 10वी विषय मराठीतील पाठ 8 एका नव्या यज्ञाचा उपासक या पाठाविषयी माहिती अभ्यासायची आहे. या पाठाचे लेखक डॉक्टर द.ता. भोसले आहेत आणि या पाठाचा साहित्य प्रकार व्यक्तिचित्रण आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाठ अभ्यासाच्या आधी पाठाचे लेखक डॉक्टर द.ता. भोसले यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया. डॉक्टर द.ता. भोसले यांचा जन्म 8 मे 1935 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव दशरथ तायापा भोसले असे होते. डॉक्टर द.ता. भोसले प्रसिद्ध मराठी लेखक आहेत. त्यांनी मराठी साहित्यात 1960च्या आसपास दलित आणि ग्रामीण साहित्याचा उदय केला. अनेक नवे लेखक लिहिते झाले. त्यातील एक नाव म्हणजे डॉक्टर द.ता. भोसले होय. त्यांनी कथा, कादंबऱ्या, समीक्षा, ललित असे विपुल लेखन केलेले आहे. त्यांनी लिहिलेले पुस्तके म्हणजे डोंगर दिवे, बालमुठीतील दिवस, गाडगेबाबा जीवन आणि कार्य, ग्रामीण बोलीचा शब्दकोश वगैरे इत्यादी पुस्तके त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे चावडीवरचा दिवा, संस्कृतीच्या पाऊलखुणा ही अतिशय गाजलेली म्हणजेच प्रसिद्ध झालेली पुस्तके आहेत. प्रस्तुत पाठ छात्र प्रबोधन या मासिकातून घेतला आहे. या लेखकाने श्री गाडगेबाबा यांचे व्यक्तिचित्र सुंदर रेखाटले आहे. गाडगेबाबा हे असे एक संत मानले जातात ज्यांनी प्रत्यक्ष कृती करून जीवनात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. आपल्या देशात सरकारने स्वच्छता मोहीम जाहीर केली आहे. याचा अर्थ प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेचे काम केले पाहिजे. यामुळे देश आपोआप स्वच्छ होईल. जगामध्ये देशाची प्रतिमा उजळून निघेल. गाडगेबाबांचे नाव डेबूजी होते, पण ते उभ्या महाराष्ट्राचे संत गाडगेबाबा कसे झाले, त्यांनी स्वच्छता यज्ञाचा नवा प्रयोग कसा सुरू केला आणि लोकांना या यज्ञप्रयोगामध्ये कशा रीतीने सामावून घेतले, त्याचे वर्णन एका नव्या यज्ञाचा उपासक या पाठामध्ये सांगण्यात आलेले आहे. एका नव्या यज्ञाचा उपासक म्हणजे सेवा करणारा. उपासना हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. अविभाज्य म्हणजे विभागता न येणारे. उपासना या शब्दाचा समानार्थी शब्द होतो पूजा, अर्चा, उपवास. त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीने निसर्गोपासना, यज्ञोपासना, देवोपासना आणि देहोपासना यांना आपल्या जडणघडणीत अनन्यसाधारण स्थान दिलेले आपणास दिसते. तर तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाईल, आपल्या संस्कृतीने उपासनेचे कोणकोणते प्रकार सांगितले आहेत, त्याचे उत्तर ह्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला दिसते. श्री गाडगेबाबांनी एका यज्ञाचा प्रारंभ केला. त्याचे नाव आहे स्वच्छता यज्ञ. माणसाच्या जगण्यासाठी अनिवार्य असणारे जल, हवा, भूमी आणि अन्न याची शुद्धता राखणारा हा यज्ञ होता. शिवाय हा यज्ञ आहे कोणताही धार्मिक विधी नसलेला, कर्मकांडात्मक उपचार नसलेला, दीपांची आरास, पोथ्यांची रास म्हणजे ढीग अन याज्ञिकांची मिरास नसलेला हा निष्काम भावनेने केलेला यज्ञ आहे. या यज्ञाचे साधन भिन्न आहे. या यज्ञाचे साध्यही भिन्न आहे. या यज्ञाचे फल स्वार्थपूर्वक नाही. याचा हेतू लोकांसाठी सुखप्राप्ती आहे नाही. म्हणूनच त्याला नवा यज्ञप्रयोग असे म्हटलेले आहे.
श्री गाडगेबाबांनी लोकांची परिस्थिती जवळून पाहिली आणि त्यांना लोकांच्या परिस्थितीची प्रखर जाणीव झाली आणि म्हणूनच अनेक उपाय नव्याने सुरू केले. त्यातील महत्त्वाचा उपाय म्हणजे हा स्वच्छता यज्ञ होय. गाडगेबाबांनी सुरू केलेला हा स्वच्छता यज्ञ सर्वस्वी नवीन होता, अनोखा म्हणजे वेगळा होता आणि निरपेक्ष असा होता. अपेक्षा न करणे. या यज्ञात कुणालाही भाग घेता येत होता. यासाठी कसलीही पूर्वतयारी करावी लागत नव्हती. याला मंदिराचीही गरज नव्हती. या देशात धार्मिक क्षेत्रातील मठाधीशांनी म्हणजेच मठाचे प्रमुख अधिकारी आणि महाराजांनी जागोजागी मंदिरे आणि अन्नक्षेत्रे बांधली. पण हीच मंदिरे आणि अन्नक्षेत्रे स्वच्छ करण्यासाठी कुणी आपल्या हातात खराटा घेतल्याचे ऐकले नाही. गाडगेबाबांनी प्रथमतः हे करून दाखविले. त्यांनी मंदिराची अंगणे स्वच्छ केली, अन्नक्षेत्रांची पटांगणे स्वच्छ केली, विखुरलेल्या उष्ट्या पत्रावळी गोळा करून ती जागा स्वच्छ केली, गाई गुरांचे गोठे त्यांनी स्वच्छ केले. दयाबुद्धीने कुणी भाकरी दिली तरच ते घेत, असे उदाहरण फार क्वचित पाहावयास मिळते. या संदर्भात गोनी दांडेकरांनी एक मजेशीर आठवण दिली आहे. विदर्भात पूर्णा नदीच्या काठी ऋणमोचन नावाचे एक तीर्थक्षेत्र आहे. या ऋणमोचनाच्या यात्रेवेळी परिसरातल्या शेकडो बैलगाड्या व हजारो भाविक शंकराच्या दर्शनाला येत. त्यामुळे सारा परिसर घाणीने माखून जाईल. यात्रा संपायच्या आधीपासूनच गाडगेबाबा येत आणि आपल्या यज्ञाला प्रारंभ करीत. मग वैरणीचे बुडखे, अर्धवट चावून टाकलेला चारा, बैलांचे शेण, टाकून दिलेले अन्न, भाजीपाल्यांची टरफले आणि देठ, थुंकीतील घाण यांनी लदबदलेला म्हणजेच खराब झालेला सारा परिसर या टोकापासून तर त्या टोकापर्यंत गाडगेबाबा आपल्या खराट्याने झाडून अगदी स्वच्छ. श्री गाडगेबाबांनी केवळ ऋणमोचनाचाच परिसर स्वच्छ केला असे नाही, त्यांनी अवघा महाराष्ट्र स्वच्छ केला. एवढेच नव्हे तर ज्या पेठेत, ज्या गावात, ज्या मंदिरासमोर त्यांचे कीर्तन असे तिथला सारा परिसर आधी ते स्वच्छ करीत आणि मगच रात्री कीर्तनासाठी ते उभे राहत. त्यांचा हा स्वच्छतेचा यज्ञ सन 1905 पासून ते सन 1956 पर्यंत म्हणजेच त्यांच्या निर्वाणापर्यंत म्हणजेच मृत्यूपर्यंत अव्याहतपणे सुरू होता. न थांबता त्यांनी हा यज्ञप्रयोग सुरू ठेवला होता. हे आणखी एक नवल म्हणावे लागेल. 50 वर्षे एखादा माणूस एका पैशाची अपेक्षा न करता, कुणी न सांगता किंवा पोटाचा उद्योग म्हणून न करता निरपेक्ष भावनेने आणि ईश्वराची सेवा करावी या वृत्तीने सारा महाराष्ट्र स्वच्छ करतो, हे अपवादात्मकच म्हणावे लागेल. हा स्वच्छतेचा मंत्र गाडगेबाबांनी कुठल्या ग्रंथातून घेतला नव्हता, कुठल्या गुरुने शिकविला नव्हता, कुठल्या आश्रमातून आणला नव्हता अथवा घराण्याच्या वैभवशाली परंपरेनेही त्यांना तो दिलेला नव्हता. ग्रंथातून घ्यावा म्हटले तर ते अक्षरशत्रू होते. ज्या वयात शाळेला जायचे त्या वयात परीट समाजात जन्मलेल्या एका बापाविना अनाथ पोराला मामांकडे जनावरे राखावी लागली, शेतीत राबावे लागले होते. दारूच्या व्यसनामुळे ज्याने घरदार, जमीन आणि पैसा अडका सावकाराच्या घशात घातलेला होता, अशा झिंगराजी परटाचा डेबूजी नामक अनाथ पोरगा म्हणजे नंतरच्या काळातले ते गाडगेबाबा. बैलांच्या शेपट्या मोडणाऱ्या अशा पोरक्या पोराला कुठला गुरु भेटणार
असे या लेखकांनी वर्णन केलेले आहे. समाजातील स्वार्थ आणि भ्रष्टाचार पाहून संसारातून त्यांचे मन उडाले. त्यांना तो निरर्थक वाटू लागला. संसार हा माणसाला बद्ध करतो याची त्यांना तीव्र जाणीव झाली, म्हणजे प्रखर जाणीव झाली. जीवनाचे अंतिम साध्य प्राप्त करण्यासाठी मग या डेबुजीने एका अंधाऱ्या रात्री घरातील सर्वांना डोळाभर बघितले नि अंगावरच्या कपड्यांसह तृप्त संसाराचा त्याग केला. गौतम बुद्धाने जसा गृहत्याग केला तसाच डेबुजीने वयाच्या 29व्या वर्षी घराचा गृहत्याग केला आणि उपेक्षितांच्या म्हणजे समाजाने टाकून दिलेले अनाथ लोकांच्या सेवेसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. तत्पूर्वी त्यांनी 12 वर्षे भ्रमंती केली. सारा देश निरखून बघितला. स्वतःच्या डोळ्यांवर बंधने घातली. स्वतःच्या गरजा कमी केल्या. चिंध्यांचा अंगरखा, कमरेला अपरे असे धोतर, एका हातात काठी तर दुसऱ्या हातात पाणी पिण्यासाठी फुटके गाडगे, त्याचप्रमाणे गळ्यात एक तारी माळ, कानात कवडी, एका पायात कापडाचा बूट तर एक पाय अनवाणी, अशा वेशात स्वतःच्या इच्छा आकांक्षा यांना पराभूत करीत इतरांना सुखी करण्यासाठी या माणसाने आयुष्यभर अंगावर दुःख झेलले. या डेबुजीने स्वतःचा संसार पायाखाली तुडविला आणि गरिबांचे संसार सावरले. संत तुकाराम महाराजांच्या शब्दात म्हटले जायचे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या वृत्तीने त्यांनी तळागाळातल्या समाजातील उपेक्षित वर्गाच्या माणसांच्या ठायी ईश्वराचे रूप पाहिले आणि त्यांची निरपेक्ष सेवा केली. या उपेक्षितांच्या जीवनाला त्यांनी आधार दिला. त्यांचे जीवन चांगले केले. माणुसकीची ज्योत त्यांच्या मनात तेवत ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचे एक रूप म्हणजे त्यांनी अंगीकारलेला स्वच्छता यज्ञाचा हा अनोखा प्रयोग होय. हा स्वच्छता मंत्र त्यांना जगण्याने शिकविला होता. ते म्हणायचे, माणसाचे मन स्वच्छ असेल तर त्याचे जीवन स्वच्छ होते. ज्याचे जीवन स्वच्छ असते त्याची कृती स्वच्छ असते. ज्याची कृती स्वच्छ असते त्याच्या शब्दाला पावित्र्य लाभते. ज्याचा शब्द स्वच्छ असतो त्याच्या समाज मनावर परिणाम होतो. तो आपोआपच समाज मन स्वच्छ करतो आणि समाज मन स्वच्छ करणारा माणूस जणू ईश्वरोपासनेला स्वच्छ रूप देत असतो. त्यांच्या दृष्टीने हीच खरी ईश्वर पूजा असते. हीच भावना त्यांच्या समाजसेवेचा आपोआप विस्तार करीत असते. गाडगेबाबांनी या स्वच्छता अभियानाचा असाच विस्तार केला होता. स्वच्छतेचे हे अनोखे म्हणजे वेगळे अभियान गाडगेबाबांनी पुढील काळात विस्तारून टाकले. साधारणतः 2 दशकांनंतर गाडगेबाबांनी निष्काम सेवेचा ईश्वरी प्रसाद या भावनेतून घाण करणाऱ्या लोकांच्या मनातच संपूर्ण बदल करून टाकला. या अडाणी लोकांना आधी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व नंतर त्यांनाच या कार्यात सहभागी करून घेतले. त्यामुळे या सफाई कार्याला अनेकांचा हात लाभला. आधीच्या काळात बाबांचा एक खराटा रस्त्यावर फिरत होता. मग त्यांच्याबरोबर शेकडो खराटे रस्त्यावर नाचू लागले. त्यातून सफाई सेवकांची एक सेवाभावी फौजच तयार झाली. गाडगेबाबांनी स्वच्छता यागाचा विस्तार करताना ही क्रांती घडविली होती. अडाणी माणसांची
मने हे संस्कारित आणि स्वच्छ केली होती. सेवा करणे हीच भावना त्यांच्या मनात होती. या अभियानाचा विस्तार करताना त्यांनी केलेली दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या साऱ्या कुटुंबियांना या यज्ञात सामावून घेतले. घराकडे पाठ फिरवून भ्रमंती करीत असताना डेबोजीची ऋणमोचनाच्या यात्रेत त्यांच्या कुटुंबियांनी भेट घेतली आणि स्वगृही परत येण्याचा आग्रह केला. त्याला त्यांनी नकार दिला. मग आम्हा सर्वांचे नि तुझ्या लेकरा बाळांचे कसे होणार, ती कशी जगणार, असा प्रश्न आईने विचारल्यावर डेबूजीने उत्तर दिले, मी जसा कष्ट करून जगतो तसे जगा, अन माझ्याबरोबर यायचे असेल तर झाडलोट करावी लागेल, मजूर म्हणून बांधकामावर काम करावे लागेल, झोपडीत राहावे लागेल, समाजसेवा करावी लागेल, ओल्या सुक्या भाकरीवर भूक भागवावी लागेल, अशी अट घातली आणि त्या माऊलीने त्यास मान्यता दिली. आपल्याबरोबर साऱ्या कुटुंबियांना या स्वच्छता यज्ञात त्यांनी सामील करून घेतले. ही सुद्धा खरोखर असाधारण व्यक्तीचं जीवन आणि समाजाची प्रगती यांचा विचार करता गाडगेबाबांनी या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून केलेली तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी श्रमाला दिलेली प्रतिष्ठा. त्यांनी या स्वच्छता यज्ञातून श्रम प्रतिष्ठेचा एक मूल्यसंस्कार केला. महात्मा गांधी स्वच्छतेला परमेश्वर मानायचे. गाडगेबाबांनी स्वच्छतेला परमेश्वराची सेवा मानली. म्हणजे गाडगेबाबांनी श्रम आणि सेवा यांचा मिलाप केला. श्रमगंगा आणि ज्ञानगंगा यांचा मेळ घातला. शारीर श्रमाचा तिरस्कार करण्याच्या आजच्या काळात त्यांनी श्रमपूजा, श्रमसेवा आणि श्रमसंस्कार यातून आत्मिक विकास आणि सामाजिक प्रगती होऊ शकते हे दाखवून दिले. श्रमातून स्वावलंबन, स्वावलंबनातून स्वाभिमान, स्वाभिमानातून स्वतःचा उद्धार होऊ शकतो आणि त्यातून गावाचा आणि समाजाचा उद्धार होत असतो. हेच बाबांनी समाजाला दाखवून दिले. आपला हात हे एक सुंदर महाकाव्य आहे. तो उगारण्यासाठी नसून उभारण्यासाठी आहे. तो घाण करण्यासाठी नसून घाण काढण्यासाठी आहे, हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने सिद्ध करून दाखविले. गाडगेबाबांच्या हातातला खराटा हे क्षुद्र साधन नव्हते. तो मोठा अलंकार होता. ते मोठे शस्त्र होते. बाबांचा हा खराटा माणसाला नम्रता शिकविणारा, भूमीशी सायुज्य साधणारा, म्हणजेच जमिनीशी संबंधित असणारा, संपत्तीला आमंत्रण देणारा आणि आनंद आणि आरोग्य देणारा असा खराटा होता. म्हणून साने गुरुजी एकदा म्हणाले होते, लेखणीच्या लालित्यापेक्षा मला बाबांच्या झाडूचे लालित्यच अधिक प्रिय आहे. तेच अधिक श्रेष्ठ वाटते. म्हणजेच माझ्या हातातल्या पेनापेक्षा बाबांच्या हातातल्या झाडूचे अधिक महत्त्व मला वाटते. तर विद्यार्थी मित्रांनो, एका नव्या यज्ञाचा उपासक या पाठात संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना त्यांनी प्रत्यक्ष कृती करून जीवनात लोकांना, समाजाला, देशाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिलेले आहे. लोकांना फक्त उपदेश केलेला नाही, तर ते काम स्वतः हातात झाडू घेऊन
स्वतः करून दाखवलेले आहे आणि असे करता करता सर्व लोकांना, समाजाला, देशाला या स्वच्छता यज्ञ अभियानामध्ये सामावून घेतलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, गाडगेबाबांनी सुरू केलेला हा स्वच्छता यज्ञ आजही आपल्याला पाहावयास मिळतो. आजही या यज्ञाचे पालन आपण करत आहोत. शाळेमध्ये आपण स्वच्छता दिवस पाळत असतो. शाळेमध्ये पटांगणामध्ये कुठे कचरा पडलेला असेल तर लगेच आपण उचलून कचरापेटीत टाकतो. अन्यथा रस्त्यावर कुठे घाण दिसली असेल तर लगेच आपण तो कचरा उचलून कचरापेटीत टाकत असतो. म्हणजेच गाडगेबाबांनी त्या काळामध्ये सुरू केलेला स्वच्छता यज्ञ, आजही या यज्ञाचे पालन आपण सर्व समाजातील लोक तसेच सर्व देश या यज्ञाचे पालन करत आहोत. हे आपल्याला आजही पाहावयास मिळते. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी देखील या यज्ञामध्ये स्वतःला सामावून घेतले आणि त्याचप्रमाणे स्वतः या यज्ञाचे पालन देखील केले आणि देशालासुद्धा या स्वच्छता यज्ञाचे पालन करण्यास शिकविले आहे. हे आपणास या उदाहरणावरून स्पष्ट होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ आपला इथं पूर्ण झालेला आहे. या पाठावर आधारित मी तुम्हाला काही शब्दसमूहासाठी एक शब्द दिलेले आहे, ते आपण थोडक्यात पाहूया. अविभाज्य म्हणजेच विभागता न येणारे. स्वच्छता यज्ञ म्हणजेच स्वच्छतेसाठी केलेले सतत काम किंवा स्वच्छतेसाठी केलेला यज्ञ. मठाधीश म्हणजेच मठाचे प्रमुख अधिकारी. अव्याहत म्हणजे न थांबणारा. अक्षरशत्रू म्हणजे अक्षर ओळख नसलेला किंवा अशिक्षित. उपेक्षित म्हणजे समाजाने ज्यांची अवहेलना केली असे. सेवाभावी म्हणजेच सेवा करणे हीच भावना असणारे. कर्मकांड म्हणजेच धार्मिक क्रिया करण्याच्या पद्धतीला अधिक महत्त्व देणे. तर या पाठावर आधारित काही शब्दसमूहासाठी एक शब्द होते, त्यांची ओळख आपण करून घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ आपण शिकलेलो आहोत. त्याच्यावर आधारित मी तुम्हाला काही एका वाक्यात प्रश्न दिलेले आहेत. त्यांची उत्तरे तुम्ही स्वाध्याय म्हणून तुमच्या वहीत लिहायचे आहेत. त्याचप्रमाणे हा पाठ अजून 2दा वाचायचा आहे आणि पाठावर आधारित जी 2-3 वाक्यात उत्तरे, सविस्तर उत्तरे, पाठाच्या मागे स्वाध्याय दिलेला आहे, तो संपूर्ण स्वाध्याय वहीत लिहायचा आहे. धन्यवाद.